तुम्ही एक ॲग्रिकल्चर एक्सपर्ट म्हणून काय सांगाल, की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शाश्वत शेतीकडे वळलं पाहिजे आपण. मेन पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट टेक्निक्स बदलल्या पाहिजे. ट्रॅडिशनल फार्मिंग सोडून आता ॲडव्हान्स फार्मिंगकडे जायला पाहिजे. आपल्याच इथं गोगलगावला एक मित्र आहे माझा हं. हर्षवर्धन मगर म्हणून. रिसेंटली आता गोष्ट त्यांनी ॲग्रिकल्चरचा एक ड्रोन आणलाय. एवढा हां, मोठा हां. ड्रोन ओके. आहे आणि त्यांनी फवारे चालू आहे. हां, हां, तर मी हां. त्याच्याशी आत्ता बोलत होतो, की "अरे कसा रेट आहे? काय आहे?" तर म्हणे, "काही नाही," म्हणे शुभम. मला काहीतरी त्याला सबसिडी मिळून काहीतरी तो 2-2.5 लाख रुपयाला पडला तो तसा आणि मी आता ₹800 एकराने फवारे घेतोय. ₹800 एकर एकराने फवारा फवारे घेतोय घेतोय. म्हणजे मला पेट्रोल काय त्याचं काय असेल ते लागतं कॉस्टिंग लाईक ₹200 ओव्हरऑल. हे पण शेतकरी करतायत. त्याची स्वतःकडे 25 एकर शेती आहे. त्याचे टरबूज जातात, खरबूज जातात, कांदे जातात. वांग्याच्या सीझनला वांगे असतात त्याचे. हं. पण तो ह्या शेतीकडे पण वळायला, ह्या टेक्निक्सकडे पण वळायला वळायला लागलाय ना तो. पाहिजे. इकडं जर एखादा सीझन फेल गेला, आपलं माहिती आहे आपलं क्लायमेट बदलायला लागलंय. शेतकऱ्यांनी त्या क्लायमेटच्या अनुषंगाने आता बदलायला पाहिजे. बरोबर.